आणि यानंतर पुढची बातमी मराठा आरक्षणासंदर्भात आणि त्याच्या सर्वेक्षणासंदर्भातली बातमी आहे। मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई महानगरपालिकेनं आता चांगलीच कंबर कसलेली आहे, कारण पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 6 दिवसात 72% सर्वेक्षण पूर्ण झालंय। मुंबई महानगरपालिकेनं गेल्या 6 दिवसात 28,07,518 घरांचं सर्वेक्षणाचं काम पूर्ण केलंय। तसंच सलगच्या सुट्ट्यांमुळे घरं बंद होती। 5,79,000 घरं बंद असल्याची नोंद आहे, त्यामुळे त्याची कल्पना नसल्याचं पालिकेकडून सांगितलं गेलंय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील। अभिषेक, सर्वेक्षणाचं हे काम युद्धपातळीवरनं कसं राबवलं जातंय मुंबई मनपाकडनं? ज्ञानदा, जर का बघायचं तर 23 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळते आहे। यामध्ये मुंबईमध्ये जवळपास 38 लाख घरं आहेत, त्यापैकी जवळपास 28 लाखांचे घरांचं सर्वेक्षण जे आहे ते झाल्याचं आपल्याला कळतं आहे। यामध्ये 19 लाख घरांची सर्वेक्षण होत त्यांच्याकडनं माहिती जी आहे ती प्राप्त झालेली आहे। मात्र जे 5 लाखांच्या जवळपास घरं आहेत ती कुठंतरी बंद होती, सोबतच 2.5 लाख जी घरं आहेत त्यांच्याकडनं कुठंतरी माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे। अनेक अडचणींना महापालिकाच्या कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागताना पाहायला मिळतं आहे। मागील 3 दिवस जर का बघायचं तर सलगच्या 3 दिवस सुट्ट्या होत्या, सोबतच अनेकांकडनं माहिती देण्यास देखील नकार येतो आहे। सोबत जर का बघायचं तर हे सर्वेक्षण होत असताना अनेकांचे मोबाईल्स नंबर जे आहेत ते देखील रजिस्टर नाही, आणि त्यामुळे अनेक समस्या ज्या आहेत त्या देखील आपल्याला होताना अडचणी ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळत आहेत। अजून 2 ते 3 दिवस आहेत या सर्वेक्षणामध्ये, त्यामुळे एकूणच हा आकडा देखील वाढताना पाहायला मिळेल। जवळपास 70 ते 72% सर्वेक्षण जे आहेत ते आता सध्याला मुंबईमध्ये झाल्याचं दिसतं आहे, आणि त्यामुळे हा आकडा देखील येत्या काळामध्ये वाढताना दिसेल। सुट्ट्या देखील संपल्या, त्यामुळे हा आकडा देखील आता अधिक आपल्याला वाढताना बघायला मिळू शकतो आणि सर्वेक्षण देखील शीघ्र गतीनं होईल। ज्ञानदा, धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।